नमस्कार. खऱ्या शत्रूचे शत्रुत्व धोकादायक नसते, परंतु खोट्या मित्राची मैत्री मात्र धोकादायक असते. शांती आणि आनंद यांची मुळे जंगलात नाही आणि बाजारातही नाहीत. ती तर आपल्यातच असून ती स्वतः शोधावी लागतात. विद्येसारखे धन नाही, सेवेसारखे व्रत नाही, उद्योगासारखा मित्र नाही, माणुसकीसारखा धर्म नाही, आत्मविश्वासासारखा मंत्र नाही. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून स्वतःच्या सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, परंतु सुखी मात्र होणार नाही. कोणीही आपल्याला गृहीत धरावे, सहज वापरावे इतके स्वस्त कधीच होऊ नये. आशा किंवा अपेक्षा करणे तसे चांगलेच असते, फक्त त्या नेमक्या कुणाकडून करायच्या यावर त्यांचे पूर्ण होणे न होणे, बरोबर चूक हे अवलंबून असते. खूप त्रास होत असेल तर आपल्या मनाशी लढायचं, पण कोणत्या माणसावर राग नाही काढायचा आणि संकट आलं तर वेळेलाही थोडा वेळ द्यायचा, पण स्वतःला जास्त त्रास करून घ्यायचा नाही. नाव ही एखाद्या व्यक्तीला ओळखण्याची खूण असते, पण स्वभावामुळे आपण इतरांच्या आठवणीत राहतो. आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात. एक, तुम्ही चुकलात तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे, आणि दुसरे, तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट बघणारे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने केलेली नाही. रिश्तों की सिलाई अगर भावनाओं से हुई है तो टूटना मुश्किल है, और अगर स्वार्थ से हुई है तो टिकना भी मुश्किल है. फिर उसे सिलाने की कोशिश नहीं करनी चाहिए, भले वो रिश्ता कैसा भी क्यों न हो.